तर इथे कॅमेरामध्ये मी तुम्हाला दाखवू शकत नाही जास्त, मे बी दिसत असेल नसेल आयडिया नाही, बट या प्रकारे स्टीम निघते. आता आपण गणपती कारखान्यामध्ये एंट्री केली आहे. सोबत आपण हे दोन कलर आणलेत, एक ब्लॅक आणि एक व्हाईट आहे. या दोघांचा मिक्सचअप करून आपल्याला एक ग्रे कलरचा पॅटर्न तयार करायचे आणि याच्या रूपला पूर्ण ग्रे करायचे. सोबत आपल्याला इथे टाईल्स तयार करायचे आहेत. तर पाहूया आपल्याला जमतात की नाही, बट एक ट्राय तर करू शकतो आपण. नमस्कार मंडळी. तर गणपतीचा सण आला आहे आणि गणपतीच्या सणासाठी आपल्याला लागतं आहे बाप्पासाठी मखर. तर बेसिकली आपलं चॅनल तर ब्लॉगिंगचं आहे, विथ आपण डॉक्युमेंटरी पण करतो आहे, बट आपण आज गणपती बाप्पाचं मखर बनवणार आहेत. बेसिकली व्हिडिओ थोडी लेट झाली आहे, थोडं लाईट आपण काम केलेलं आहे मखराचं, ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तर इथे सगळं सामान पडलेलं आहे मखरासाठीचं. डिझाईन जी आहे ती तुम्हाला आपण रिव्हील नाही करू शकत, बट आय कॅन शो यू. दिस इज द सर्कल ज्याच्यामध्ये आपण फुलं अडकवलेत आणि एक झुंबर आहे लाईक दिस. ओ माय गॉड. आपण हे टेकच लावलं तरी कसं काय घेईल तो लोड. पोपट हो गया. सो आपला जो हा सी आपण तयार केला होता लाईक मंदिराच्या मखराच्या खांबासाठी, आत्ता आपण एक सेकंड सी तयार केला. खूप सारा जुगाड केला आहे, यू कॅन्ट बिलीव्ह, बट तुम्हाला सांगितलं होतं पहिले मी कसं केलं आहे. दॅट्स इट. चिकन टेप काय आता फक्त याच्यावरती आपल्याला रॅपिंग करायचे गोल्डन पेपरची. तर काल आपण मखराची जी सुरुवात केली होती, ॲक्च्युली आपण हा एक छोटासा सिंहासन बनवला जो आपण सी टाईपमध्ये बोलत होतो. पूर्ण जी प्लॅनिंग आहे ती कॅन्सल झाली आणि असं आपण बनवलं, ज्यापुढे आपण दोन फुलं ठेवलेत. एक पाठीमागे फुलांचा चक्र बनवला आहे, अर्ध चक्र. आपण छोटे असे हे लावलेत, काय बोलतात त्यांना, गोल्डन टेम्पलमध्ये जे बेल्स टाईपमध्ये असतात त्या टाईपमध्ये. इकडे छोटे हार आहेत जे आपण टांगलेत. वर आपण फुलांची पूर्णपणे अशी सजावट केली आहे, ज्याच्या खाली थर्मास आहे ज्याच्यामध्ये फुलं खोचून त्यांची एक कन्सिस्टन्सी आपण मेंटेन केली फुलांच्या डिझाईनची. आणि खाली आपण अशा प्रकारचे जे पेपर्स आहेत जे आणले होते ते आपण आथरलेत. थर्माकोल आपला वेस्ट नाही जावा म्हणून आपण थोडासा त्याचा वापर करून इकडे आपण मस्त केदारनाथचं मंदिर बनवलं आहे. ॲक्च्युली आता फक्त वेळ आहे ती याला पेंटिंग करायची. आणि आपण एक छोटीशी मशीन आणली आहे, ही ऑलमोस्ट मला 400 ते 450 रुपयाला पडली. हिचं पण तुम्हाला रिझल्ट दाखवेल, ह्याचा रिझल्ट कसा आहे ते. हिला ॲक्च्युली थोड्या पाण्यामध्ये ठेवायची एवढ्या लेवलला, आणि मग त्यातून जी स्टीम निघते, वाफ निघते, धूर निघतो, तो आपण इथेशी पूर्ण पसरेल आणि असं वाटेल एक्झॅक्टली की क्लाउड्स आहेत या टाईपमध्ये. तर बघूया ही कशी परफॉर्मन्स देते. आणि दॅट्स ऑल. तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मागे जोरात गाणी वाजताय त्याच्यावरनं समजून जा की गावाकडचे गणपती धूमधाममध्ये असतात. तर अशा प्रकारे आपण जी स्टीम आणली आहे ती यामध्ये पाण्यामध्ये ठेवावी लागते. पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हे बघा, जे सेन्सर आहेत ते पाण्यात ठेवल्यानंतरच काम करतात. आणि हे वॉटरप्रूफ आहे, शॉकप्रूफ आहे, शॉक वगैरे लागत नाही आहे, सो काही इश्यू नाही आहे. बेसिकली ही आपल्याला पडली 400 रुपयाला. मिस्ट मेकर म्हणून आहे, आपण ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण त्याला बाउलमध्ये ठेवतो तेव्हा त्यातून जी स्टीम येते त्या स्टीमला आजूबाजूला पसरायला थोडा वेळ लागतो, बट एक चांगला लुक एनहान्स करते आपल्या मखरापाशी. खास करून असा तुमच्याकडे जर केदारनाथचा एक मॉडेल पीस बनवलेला असेल तर त्याच्या बाजूला असे ठेवल्यानंतर एक जरा चांगला लुक येतो. सोबत आपण हे दोन कलर आणलेत, एक ब्लॅक आणि एक व्हाईट आहे. या दोघांचा मिक्सचअप करून आपल्याला एक ग्रे कलरचा पॅटर्न तयार करायचे आणि याच्या रूपला पूर्ण ग्रे करायचे. सोबत आपल्याला इथे टाईल्स तयार करायचे आहेत. तर पाहूया आपल्याला जमतात की नाही, बट एक ट्राय तर करू शकतो आपण. नमक कच्चे तारीफी गुड़ पारे सी दुनिया मौज मजे सी नाजोरी की तू तारी की दुनिया तर आत्ताच आपण मखराची पूर्णपणे तयारी केली, तरीसुद्धा थोडंफार राहिलं आहे जे तुम्हाला मी जस्ट दाखवलं.
आत्ता आपण चाललोय बाप्पाची मूर्त आणायला आणि बाप्पाची मूर्त आणल्यानंतर आपण तुम्हाला तिथे प्रत्यक्ष दाखवू की बाप्पाच्या मूर्ती कशा कशा आहेत आणि आपण जी सिलेक्ट केलेली बाप्पाची मूर्ती आहे ती कशी आहे. दुनिया ये देखो रे. आता आपण आणलो आहेत बाप्पाची मूर्त न्यायला. इथंच आपल्या बाजूलाच गणपती कारखाना आहे. आता आपण गणपती कारखान्यामध्ये एंट्री केली आहे. तर तुम्ही इथे मूर्त्या पाहू शकता. खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. इवन दिस इज द इन्सेन. कसले क्यूट दिसते यार. इथंच एक तुम्ही पाहू शकता हरणांचा रथ असलेली बाप्पाची मूर्ती आहे आणि साईडलाच एक शंकराच्या महादेवाचा अवतार म्हणून एक अशी एक मूर्ती इथे. इथे बाजूलाच आपल्याला एक छोटा मूर्ती पाहायला मिळते जी एकदम भारी दिसते. आपली अशीच आहे ना. फेटा आहे ना पण व्हाईट फेटा आहे ना. तसं आहे का. कुठं गौरीची मूर्ती आहे का. आपण सध्या आहेत म्हशाच्या गणपती कारखान्यामध्ये आणि इथे गौरूबाईचे मुखवटे सुद्धा यांनी आणून ठेवलेले आहेत म्हणजे बनवून ठेवलेले आहेत. हे जे लाल मूर्त आपण बघतोय अशी लाल मूर्त म्हणजे एक टिटवाल्याच्या बाप्पाला रिप्रेझेंट करते. आणि इकडे एक सेक्शन आहे ज्यामध्ये एक छान अशी मूर्ती तुम्हाला दाखवतो. अप्रतिम अशी कलाकारी. काय खतरनाक दिसते ही मूर्ती. म्हणजे असं बघायला गेलं तर बाप्पाची प्रत्येक मूर्ती चांगलीच आहे, वाईट नाही आहे. पण ह्यामध्ये आपण संत तुकारामांची क्रिएटिव्हिटी पाहू शकतो. एक संत तुकारामांना रिप्रेझेंट करण्यासाठी ही मूर्ती बनवली गेली. आणि इकडे दगडूशेठ हलवाईचं जी बाप्पाची मूर्ती असते सेम त्या टाईपमध्ये प्रेझेंट करायचा एक प्रयत्न केला यांनी छान असा. इवन ही मूर्ती तुम्ही सुद्धा पाहू शकता. लालबागचा राजा, सेम लालबागच्या राजाची प्रतिकृती यांनी तशी तयार केली आहे. तसंच इकडे नंदीवरती आपले गणेश महाराज बसून आलेत आणि सगळ्यात भारी म्हणजे इकडे हा नारळावरती बाप्पा. आणि तीही इतकी सुंदर मूर्ती दिसते ना असं वाटतंय घेऊन जावं. इकडेही छान अशा मूर्त्या आहेत ज्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. बट जर तुम्हाला या सगळ्या मूर्त्यांमध्ये जर रेट करायचं असेल तर मी ह्या मूर्तीला रेट करू शकतो जी खूपच क्यूट दिसते एकदम अशी नारळावरती. बाप्पांनी मस्त इथे मोर पीस लावलेला आहे याला बाप्पाच्या डोक्याला. आणि इकडे तुम्ही एक फेटा पाहू शकता. इवन हे जे कलर कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा एकदम बेस्ट आहे. 10 out of 10. इकडे सुद्धा अजून काही मूर्त्या आहेत पण इकडे अंधार आहे. अंधारामध्ये काही दिसत नाही आहे. ऑलमोस्ट लोकांनी मूर्त्या घेऊन गेल्यात कारण की उद्या बाप्पा बसणार आहेत आणि आज आपण मूर्ती न्यायला आलो आहेत. इकडे बाप्पाची एक मूर्ती आहे जिथे साईडला अजून 2 मूर्त्या आहेत. यांचा मला काय अजून समजला नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. तसंच इकडे गौरूबाईच्या मूर्त्या आहेत ज्या अजून पेंट नाही केल्या. पण इथे आपल्याला साईबाबा अवतारसुद्धा पाहायला मिळतो आहे. साईबाबाच्या रूपामध्ये बाप्पा. आणि इकडे सुद्धा खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. ही एक मूर्ती आहे इथे जी लाकडावरती बसलेली आहे बाप्पा. एक छोटासा मूषकराज असा बनवून ठेवला आहे यांनी. हातामध्ये मोदक आणि स्कायलाईट कलरचा कॉम्बिनेशन आहे. इकडे एक बाप्पा आहे तुम्ही पाहू शकता बाळूमामाच्या रूपामध्ये. इथे लाईट कमी असल्यामुळे मे बी जास्त खास दिसत नाही आहे बट ठीक आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. इथे एक मूर्ती आहे छान आहे एकदम उभ्या ह्याच्यामध्ये आकारामध्ये. आणलं आहे पाठ आणलं आहे. ही आपली मूर्ती आहे का असं मला वाटतं आहे. सेम
आता आपण जात आहोत आपल्या बाप्पाची मूर्त बघायला काय घेऊनच जाणार आहोत आपण. कुठे रे कुठे? तो दादा तिकडे गेला आणि तुम्ही इकडे का आलात? इकडं पण गौरूबाईच्या मूर्त्या आहेत. हो कुठं? पाठीमागं बाहेरून येऊ. गाडी रस्त्याला चालेल चालेल. हा आहे आपला बाप्पा. मागं ठेवला असतील लागला कुठे? दोन साईडला दोघं बसाल ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. ती शेवट वाजली. हा चला जा. तर अशा प्रकारे आहेत आपले बाप्पा. तुम्ही पाहू शकता एकदम क्यूटमध्ये असा फेटा आहे व्हाईटमध्ये आणि व्हाईट कलरचा धोतर आहे. तर अशा प्रकारे आपण एक केदारनाथचं जे डेमो म्हणजे मंदिर आपण बनवलं आहे ते पूर्णपणे पेंटिंग आपण केलं आहे. छताला आपण पूर्णपणे ग्रेआउट केलं आणि हे जे आहेत हे पण ग्रेआउट केले. पूर्ण परफेक्शन तर नाही आहे बट आपण सिमिलर करायचा एक ट्राय केला छोटासा. ह्याच्यावरती आपण एक गोल्डनवाली कॅप लावून याच्यावरती आपण एक गोल्डन फ्लॅग लावला. मे बी इथे एक केशरी कलरचा लावायचा होता बट आपण गोल्डन लावला आणि इथे एक गोल्डन फ्लॅग लावला. दॅट्स इट. जेव्हा ही स्टीमची जी वाफ आहे पूर्णपणे पसरेल तेव्हा ती एक ॲक्च्युअल जरा चांगली फिलिंग येईल. सो आजच्यासाठी इतकाच. तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी उद्या आपण भेटूया गणपती पूजनाला. धन्यवाद.